आई आज काय बनवत आहे तुम्ही? आज मी बनवत आहे मिसळीची भाकर आणि सोले, तुरीचे सोले. हे याचे हे आहे लसूण, हे आहे हिरवी मिरची, याच्यात आहे हळद मसाला, हे तेल आणि हे सोले धुतलेले. ठीक आहे, मग बनवा. आता पेट तुरी, नंतर भाजतो सोले. आता चूल पेटवली, चुलीवरची भाकर आणि सोले बनवून खायचं. आता ठेवतो तवा. क हे पाहिजे लसूण सोले बनवासाठी, हे सोले धुवून मिरच्या धुवून आता हे मी भाजून घेतो. आता भाजतो मिरच्या. आता वाटतो लसूण. आता ही आईनी लसूण वाटून घेतली आहे. मोठी मोठी लसूण वाटून घ्यायची. आता दाणे आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घेते. हा सोलन मिरच्या वाटून घेते. क आता सोले आणि हिरवी मिरची वाटून घेतले एकत्र. आता हे काढतो. तोपर्यंत या कढईत पाणी ठेवतो सोले बनवासाठी. घरात पांढरी कढई आहे पण चुलीवर हे असे मोठे मोठे ठेचून घेतले. क आता हे गरम पाणी गंजात काढून घेते. आता हे आईनी कढई चुलीवर ठेवलेली आहे. आता कढई गरम झाली. आता याच्यात तेल टाकतो. आता याच्यात जिरा टाकतो. कढईत जिरा टाकतो. आणि हे मस्त तेल तापलेलं आहे. कढईमध्ये जिरा सोडलेला आहे. क आता लसूण टाकतो. नंतर मीठ. आता लसूण भाजला. हळद आणि मीठ टाकलेली आहे. आणि लसूण भाजल्यावर वाटण आणि हे जे हळद मीठ आहे ते एकत्र टाकणार आहे. आता लसूण भाजले. आता याच्यात हे भाजलेले दाणे आणि मिरची टाकायची. आणि परतून घ्यायचं. आणि मस्त असा वास सुटलेला आहे. खूप खमंग लागते खायला. आता हे मस्त भाजून गेलेलं आहे. यामध्ये आता गरम गरम पाणी सोडणार आहे. यामध्ये हवं तेवढं आपण पाणी सोडायचं. आता हे थोडंसं झाकून द्यावं. छान उकळी येऊ द्यायची. आणि याला मस्त उकळी आलेली आहे. आता छोले तयार झाले. आता याच्यात सांबार टाकायचा. दणदणीत छोले तयार.
आपले सोले तयार झालेले आहे. त्या मग मिसळीच्या भाकरमध्ये मीठ टाकायचं, म्हणजे ते चवीला छान लागते. आता ही भाकर बनवायला घेते. म्हणारी कोणती हम्म, तू हम्म. आता हातावर भाकरी करून घ्यायचं. आता तव्यावर टाकतो. आता भाकर पलटून घेते. खूप हम्म. आता गरम गरम भाकर झाली मस्तपैकी. या जेवायला, आमटी संग या जेवायला. आता गरम गरम भाकरी ओके. हम्म. आता गरम गरम भाकरी या आमटी संग जेवायला. एकदम छान झाली.